सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. हॅलो, हा आई बोल ग. काय आपल्या घरी चोरी झाली आहे? अगं नाशिकचे डीसीपी माझ्या आईच्या चांगल्या ओळखीचे आहेत, सो मी त्यांना जाऊन भेटतो. नीरव, घरचे मदत करतील का तुला? ते बघू नंतर, जे होईल ते होईल. पण आत्ता तिच्या सोबत जाणं जास्त गरजेचं आहे. बास. तुम्ही लोक ना आपल्याला ग्रांटेड धरता, आणि जो कोण आपल्याला ग्रांटेड घेतो ना त्याच्याशी आपण घटस्फोट घेतो. घटस्फोट. हो, घटस्फोट. आजपासून आपला आणि त्यांचा संबंध संपला. चॅम्प प्लीज एकदा ऐकून घे ना. रुचिरा, कशी आहेस? चॅम्प प्लीज प्लीज माझं ऐकून घे ना. हात सोडा मनवा. नाही, तू एकदा माझं ऐकून घे. आपल्याला काही ऐकायचं नाहीये. हा, बोललोय ना एकदा, काडी मोड म्हणजे काडी मोड. हा, अरे पण असं काही ठरवून न सांगता गेले नाहीयेत ना ते. नाही गेलेत ना ठरवून न सांगता, मग एक मेसेज करायचा ना आपल्याला. आपण गेलो असतो त्यांच्यावर. मनवा, आपण कोणीच नाही का सायलीचे? तसं नाही, त्यांचं अचानक ठरलं. अचानक ठरायला ते काय लग्न आहे काय? हा, लग्न आहे ते. आणि तसंही अचानक राडे होता तेव्हा येते ना आपली आठवण, येते ना. मग आता का नाही आली? का नाही आली? प्लीज प्लीज तू चिडू नकोस ना. शांत हो बरं. तुला असं बघायची सवय नाहीये मला. मग सवय करून घ्या. आपण काय पत्त्यातला जोकर नाहीये, हवा तेव्हा ठेवला आणि हवा तेव्हा काढून टाकला. चॅम्प, तू आता उगीच ताणतोयस. मी ताणतोय मनवा. अरे तुम्ही लोक आपल्याला तुमच्यातला समजत नाही, त्याचं काय? असं कुठे? अरे मग कसं आहे मनवा, कसं आहे? ते दोघं न सांगता गेले आपल्याला, न सांगता. तू हात सोड. चॅम्प नाही, तू प्लीज माझं ऐकून घे. तू हात सोड मनवा. नाही चॅम्प, तू माझं प्लीज एकदा ऐकून घे ना. मनवा, हात सोड ग. नाही. अगं फोन आलाय आपल्याला. ओ. नाही, प्लीज माझ्यासाठी एकदा रिसीव्ह कर ना. प्लीज बोल ना. हॅलो. हॅलो. हा धवल. धवल गेला उडत. काय? कुठे? डोंट वरी. कुठेही गेला ना तरी तुमच्या मागे नाही येणार तू. हा, हे काय झालं तुला? सोड. कशाला फोन केलाय आपल्याला? काय काम आहे? अरे नाही, काम नाही. ऍक्च्युली मी आणि सम्राट ना सायली सोबत नाशिकला निघालोय, हे सांगण्यासाठी तुला फोन केला. हो, निघालात ना? मग आता कशाला फोन केलाय सांगायला? अरे नाही, ते निघताना घाई झाली ना, म्हणून तुला भेटून सांगता नाही आलं. अरे कसली घाई नीरव, कसली घाई? आपल्याला कळवायला तुला काय तार पाठवावी लागते काय रे? हा, एक साधा मेसेज केला असताना तू तरी आपण धावत आलो असतो लालबागहून, कळलं काय? अरे गडबडीमध्ये राहून गेलं. सोड ना. सोड ना म्हणजे? सोड ना म्हणजे?
एकतर न सांगता गेलात आपल्याला आणि आता आपल्याला काय म्हणताय? सोड ना, सोड ना. ठीक आहे, चल नीरव, तू बोलतोयस ना सोडला, तर सोडला. चल सोडला. हा? या पॉइंट पासून आपण तुम्हाला सोडलं. आजपासून आपला तुमच्याशी डिवॉर्स. आणि डिवॉर्स होले तो काडी मोड. कळलं? ठेव फोन. काय काय धवल धवल हे बघ ऐक माझं धवल, तू उगा आपण कोणाचं ऐकत नाही. कळलं? आपण कोणाचं खात नाही आणि आपण कोणाला भीत नाही. त्या सम्राट पाटीलला सांग, त्याच्यासाठी कबड्डीमध्ये हात मोडून घेतलाय आपण, हात मोडून घेतलाय. और उसके बदले में मुझे क्या मिला? मला टूटा हुआ दिल. सही है नीरव. मला दोस्तों ने ही दिल तोड़ दिया यार, दुश्मनों में क्या जिगर था. अरे धवल यार, एवढ्याशा गोष्टीवरून का चिडतोयस तू? अरे सोड ना. हे सोडणं आहे आता. डायरेक्ट काडी मोड, तो पण कायमचा. ठेव फोन. धवल धवल हे बघ धवल, हॅलो. अरे यार, श्याम परे, नहीं मनवा, नहीं. हमें नासमझ समझ के समझाने की समझदारी मत दिखाना. मुझसे धोखा, धवल मिटबावकर से धोखा. बहुत पछताएंगे, बहुत पछताएंगे सब लोग. सम्राट का, नीरव का, रेणुका का, परी का, साइली का, मनवा का, सबका बदला लेगा रे तेरा धवल. सबका बदला लेगा. श्याम परे. काय झालं? काही नाही ग, आम्ही धवलला न सांगता तुझ्या बरोबर आलोय ना, म्हणून जरा चिडलाय तू. जाऊ दे. अरे धवलू तो 5 मिनिटापेक्षा जास्त एका जागी त्याचं बूट टेकत नाही, तर राग कसला टिकणार आहे? पण सम्राट, म्हणून मी सांगत होते ना तुम्हाला की नका येऊ माझ्यासोबत, काही गरज नाहीये. पण नाही, आम्ही येतो. तुला सांगू सायली, खरं तर ना आम्ही येणारच नव्हतो, पण तूच आईला म्हणालीस की बाबा सम्राट आणि नीरू दोघेही येणार आहेत म्हणून आम्ही येतोय. अरे मानू का? अरे एनर्जी सेव्ह कर. तिकडे जाऊन चोराला पकडून हाणायचंय ना, त्याच्यासाठी नको का एनर्जी? काय झालं यार हे मध्येच असं? तरी ना मी आईला सांगायचे रोज की दरवाजे खिडक्या नीट लावून झोपत जा, पण नाही. आधीच एकटा आमच्याकडे काही नाहीये, त्यात तो एक हार होता, तो पण गेला ना आता. सायली, अगं इट्स ओके, यू डोंट वरी, चोर सापडे. चोराचं सोड रे, त्याचं काही नाही एवढं. पण या चोरी प्रकरणामुळे आई आणि निहारला किती त्रास होतोय ना, याचा विचार करूनच वाईट वाटतंय मला. ते पोलीस काय काय प्रश्न विचारत असतील त्यांना काय माहित. हे बघ सायली, पोलिसांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ते काय पण बोलले ना तरी आपण शांत राहायचं. का म्हणजे अगं पोलीस आहेत ते, त्यांचं ते कामच असतं. त्यांना त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करायचं, चोर शोधण्याचं. बरोबर म्हणतोय तो सायली. एनिवे सोडा ते, तिकडे गेल्यावर बघू काय ते. नेहरू, मला काय वाटतं, आपण समजा बसने जाण्यापेक्षा ट्रकने गेलो तर कशाला? मजा म्हणून असं. मी तुला सांगू, गावी जाताना मी कुठली दिसेल ती गाडी पकडून जातो. एकदा तर मी हात गाडीला पण गेलो होतो. हा बरोबर आहे, पण आता नको प्लीज. का नको? आता का नको? अच्छा, सायली बरोबर आहे म्हणून नको का? बरोबर ठीक आहे, मग अजिबात नको. मुलगी आहे ना ती शेवटी. काय संबंध?
31st ला त्या मंग्याला कसा चोपला होता आठवतंय ना? अगं हो, तर मला आठवते, नीरूला आठवते, त्या मंग्याला पण आठवते. पण त्या ट्रकवाल्याला कसं माहिती असतं ना? त्याला बिचारायला हाणशील की तू आणि मरायचं बिरायचा. नको बाबा नको, तू अजिबात नको. हसली हसली नीरू हसली हसली. हसली हसली म्हणजे तुमची काय बेट वगैरे लागली होती का मला हसवायची? हा? भेट नाही ग, पण नीरूला असं वाटलेलं की तुला एकदम भरपूर आले टेन्शन. हा म्हणजे टेन्शन आलंच आहे, पण आता कसं आहे, त्याच्यासाठी मी अख्खा प्रवास तोंड पाडून नाही करू शकत ना. आणि काय चोरी व्हायची ती होऊन गेली, इकडे बसून मी काय करणार? बघ नीरू, याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. रडू नको. अरे मी काय तुला खातोय काय? फक्त प्रश्न विचारतोय. बोल, किती आहेस तू? काका सांगितलं की मगाशीच. अरे हो, सांगितलंच नाही मगाशी. अरे मला सांग, चोरी झाली तेव्हा कुठे होतास तू? मी झोपलो होतो. म्हणजे सकाळी उठल्यावर तुला कळलं की चोरी झाली. हो म्हणजे आई म्हणाली तसं चोरी की झाली, बरोबर ना? मग कुठे दिसलं का जवळ जाताना असं कपाटाच्या वगैरे? हो कोण दिसलं? बोल बोल. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आई कपाट लावताना दिसली. अरे म्हणजे रात्री झोपल्यानंतर तुला कोणी दिसलं का? झोपल्यानंतर कसं कोण दिसेल? अरे म्हणजे झोपल्यानंतर काही गडबड जाणवली का असं विचारतोय. काका गडबड? कसली गडबड? हा, पोटात गडबड. टॉयलेटला जाऊन येऊ? चौकशी संपेपर्यंत नो टॉयलेट. नाव काय तुझं? काय हो काका, सारखं सारखं तेच तेच काय विचारता? विचारावं लागते बाबा. अरे चौकशीचा भाग आहे तो. बोल बोल, पटापट बोल. ए पण मला एक प्रश्न पडतो यार. उचल उचल उचल. सम्राट नाही म्हणजे लोक चोरी का करत असतील? अगं का म्हणजे गरज असेल म्हणून करत असतील. हो पण अशी कुठली गरज असते जी कष्ट करूनही पूर्ण होत नाही? नाही गरज नाही, आळस. कष्ट करायचा आळस. बाकीच्यांचं माहित नाही, पण मी लहानपणी ना हाऊस म्हणून चोरी करायचो. काय तू लहानपणी चोरी करायचास? चोरी चोरी म्हणजे ऊसाच्या शेतात जाऊन ना मी ऊस ढापायचो. हा का? आबा द्यायचे तो खुराक काही पुरायचा नाही तुला? तसं नाही ग, माझ्यासाठी नाही, छबुडीसाठी. छबुडी माहिती ना माझी लहान बहीण? तिला ना लहानपणी ऊस लय आवडायचं, माहिती लय आवडायचं. म्हणून मी तिच्यासाठी ऊसाच्या शेतात जायचो, एक ऊस काढायचो आणि तिच्यासाठी घेऊन यायचं. एकदा तर सांगू, एकदा आबांनी मला ऊस ढापताना धरला आणि त्याच ऊसाने जो काय मला हाणलाय, तुम्हाला काय सांग. त्या दिवशी मला रडताना बघून छबुडीने नंतर ढापलेला काय कधी विकत घेऊन पण खाल्ला नाही ऊस. पण सम्राट, नाही म्हणजे जर तू याला चोरी म्हणत असशील ना, तर लहानपणी मला पण वाटायचं यार की आपण पण चोरी करावी. तुला चोरी करावीशी वाटली? हा, तुला कुठल्या गोष्टीची कमी होती रे नीरू? साधेपणाची. म्हणजे अगं म्हणजे लहानपणी मी काही मागितलं ना तर ते साधं कधीच मिळायचं नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी साधी पेन्सिल जर मागितली तर ना ती पण मला ते पेनची पेन्सिल असायची, आठवते? पेन वाली टुकटुक. तर तशी पेन्सिल मिळायची. आणि गंमत म्हणजे काय, शाळेतली इतर मुलं ना एकमेकांचे शार्पनर पेन्सिल असे सहजपणे ढापायचे रे. मग ते बघून मला पण वाटायचं यार आपण पण एकदा चोरी करावी. मग इच्छा पूर्ण झाली की नाही फायनली? नाही ग, कसली इच्छा पूर्ण होते, म्हणजे तशी वेळही आली नाही आणि संधी पण. आपण हे एक बरं झालं की हा डॉक्टर नाही झाला. का? अरे आजूबाजूच्या वाईट डॉक्टरांचं बघून हा पण लोकांच्या किडन्या वगैरे चोरायला लागला असता ना. पण नीरू, आता फिल्म मेकर होतेस म्हटल्यावर त्यांच्या फॉरेन फिल्म नको चोरू. मला सांग, या इगतपुरीवरून तुझ्या घरी पोचायला किती वेळ लागतो ग? काय तासभर लागेल अजून. काय तास? चहा घेऊन येतो मी. जा बाबा जा. जा चहा घे. मग बाकी सायली, नाही तुझं काय? माझं काय? नाही म्हणजे लहानपणी तुला चोरी करावीशी वाटली की नाही? हे
कधीच नाही. खरं कधीच नाही. हो मग चल. ही अशी पण नाही. नाही, अजून तरी नाही. चॅम्प अरे ऐकून घे ना एकदा. मनवा सोडा आपल्याला. चॅम्प प्लीज असं काय करतोय? मनवा सोड यार. आपल्याला नाही बोलायचंय काही. अरे पण काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याशी बोलायला? आहे एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला नाही सांगायचंय. जा. चॅम्प अरे तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? नको कळू दे ना, नको कळू दे. त्यांनी सांगितलं आपल्याला ते नाशिकला जाता येते नाही ना, मग अरे त्यांना घाईत नसेल सुचलं, पण आता त्यांचा फोन आला होता की नाही? आता फोन करून काय फायदा मनवा? जेवण झाल्यावर कोण पंक्तीला ओला होतं काय? काय पण बोलते. आणि तू कशाला जीव जाळते का? तू काय त्यांचं वकील पत्र घेतलंय? नाही रे तसं नाही, पण तू ऐक. ए मनवा थांब हा. उगाच तिथे आपल्याला कन्व्हिन्स करत बसू नको. का? बोललीस की आपण कन्व्हिन्स होतो. मग तर बेस्ट आहे. तू जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. मनवा आज जा, आधीच सांगतोय. मी नाही जाणार. मनवा जा यार तू. चॅम्प मी नाही जाणार आहे. ठीक आहे, राशी बसून. चॅम्प यार प्लीज ऐक ना, असं काय करतोयस? चॅम्प सोड, मी लायब्ररीत जाते. गेट लॉस्ट. आर यू शुअर? गेट लॉस्ट. तुला मी आधीच बोललोय मनवा, आपण काडी मोड घेतलाय. आता आपण कोणाचा चेहरा बघणार नाही. हाय, काय करतोस? मनवा उगाच रुचिराच्या आवाजात बोलू नको हा. आपल्याला कळतं सगळं. हा धवल तुझे पहिला मॅग्नेट गेली. मॅग्नेट? अग मनवा ग मनवा. अगं किती बसली होती तुला सांगतो. अजून 2 सेकंद ती बसली असती नाही ते आपण तिला हो तोडलो असतो. हो? कशासाठी हो? त्याच्यासाठी. पॅचअप? आता हा ते आपण काडी मोड घेतलाय सगळ्यांची. गाडी मोड? काडी मोड ओले तो डिवोर्स. आता आपण कोणाशीच ओळणार नाही. अरे पण का? का म्हणजे अरे तो सम्राट आणि नीरव आपल्याला न सांगता नाशिकला निघून गेले सायलीकडे. आणि ही मनवा आपली साईड घ्यायची सोडून त्यांच्या बाजूनी सेटलमेंट करायला आली. पण हा आपण पण बोललो तिला की भाई सेटलमेंट वगैरे काय नाही. हा काडी मोड ओले तो काडी मोड. पण तू मनवाशी बोलला नाहीस तर तुला चॅम्प अशी हाक कोण मारणार? हा यार, हा विचार आपण केलाच नाही. बरोबर आहे तुझं. धवल एक विचार. 2 विचार. धवल ऐक ना, खरंच सिरियसली विचारायचंय. म्हणजे हे बघ, मी तुझ्या आणि मनवाच्या मध्ये तर नाही आले ना? काय? हो म्हणजे आजीला सुद्धा माझ्यापेक्षा जास्त मनवाच आवडते. ये काय बोलते तू? हे बघ धवल, जे आहे ते आहे. आणि आजीला माझ्यापेक्षा जास्त मनवा जवळची वाटत असेल तर? अगे येडे, तुला वाटतं ना तसं काय पण नाही. आता 4-5 वेळेला भाई मनवा येऊन गेली आहे ना घरी, म्हणून आजीला ती जरा फेमिलियर झालेली आहे. हा तुला काय तसं फेमिलियर व्हायची गरज नाही. का? हा काय, कारण तू तर डायरेक्ट फॅमिलीच होणार ना आपली. रुचिरा चिरारू दारूची असंच खळी दाख. नाही तुला तर पडतच नाही.
उचलत का नाहीये ही फोन? परी, इकडे ना 1 मिनिट. काय मॅडम? सायलीचा फोन वगैरे आला होता का? ती पोचली का नीट? मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, ती ऑलरेडी पोचलेलीच आहे. परी, नीट उत्तर दे. बस मिळाली का तिला? मला नाही माहित. अगं माहित नाही म्हणजे? तुझी रूममेट आहे ना ती. रूममेट कसली? 1 नंबरची पौष्टिक बाई आहे ती. काय? पौष्टिक बाई? मग काय, सारखं टोकत असते, हे असं करू नको, ते तसं करू नको. जसं काही सगळ्या जगाचं भलं कशात आहे ना हे हिलाच कळतं. अगं पण कुणी आपल्या भल्यासाठी काही सांगत असेल तर वाईट काय त्यात? मॅडम तुम्हाला ना माहित नाहीये ती कशी आहे. सकाळी मी स्वतःहून तिला मदत करायला गेले ना तर माझ्याचवर ओरडली आणि आणि माझ्या घरच्यांना पण वाटेल तसं बोलली. काय? हो मग. आणि मी तर ठरवलंय तिची मदत यापुढे घ्यायची नाही आणि मी तिला मदत करायला जाणार नाही. मॅडम तुम्हाला सांगते, तुम्ही पण काही तिला मदत वगैरे करायला जाऊ नका. 1 नंबरची खडूस आहे ती. म्हणजे नक्की ती खडूस आहे म्हणूनच असं वागली ना तुझ्याशी? म्हणजे ना अगं, सकाळी ती खूप टेन्शन मध्ये होती. तिच्या घरी चोरी झालीये, आई घरी एकटी आहे, अर्ध लक्ष तिचं घराकडेच असणार ना. पण म्हणून का तुम्ही रूममेटला वाटेल तसं बोलणार? मॅडम खरंच सांगते, आणि मी ना तिच्या भल्याच सांगायला गेले होते. बरोबर आहे अगं, पण काय असतं माहितीये परी, अशा वेळी ना माणूस खूप गोंधळलेला असतो. त्याला मदतीपेक्षा आधार देणाऱ्या मैत्रीची जास्त गरज असते. मग मी आधार द्यायलाच गेले होते तर ती एकदम माझ्याचवर ओरडली. मग मी तरी कसं गप्प बसणार, तुम्हीच सांगा बरं. कसं म्हणजे? परी काय असतं माहितीये, अशा वेळी ना समोरच्या माणसाच्या मनस्थितीचा अंदाज घेता आला पाहिजे. समोरचा माणूस हा आपल्यावर चिडलेला नसतो, तर तो आजूबाजूच्या परिस्थितीवर चिडलेला असतो आणि मग साहजिकच तो राग आपल्या जवळच्या माणसावर काढतो, हो की नाही? कदाचित सायलीचंही असंच झालं असेल. पण मग म्हणून काय आपण फक्त ऐकूनच घ्यायचं? अर्थात. अगं त्यानं जर आपली मैत्रीण शांत आणि स्टेबल होणार असेल तर काय हरकत आहे? आणि मैत्री म्हणजे आणखी वेगळं काय असतं ग? समोरच्याचा विचार करणं आणि त्याच्या कठीण प्रसंगात त्याला साथ देणं, हीच खरी मैत्री, हो ना?